Problem 1. Find the value of the polynomial 2x minus 2x cube plus 7 using given values for x. आणि xच्या व्हॅल्यू दिल्या आहे x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू 0. या xच्या व्हॅल्यूजसाठी आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला पॉलिनॉमियलला डिनोट करावं लागेल. तर आपण p ऑफ x ने डिनोट करू. p ऑफ x इज इक्वल टू पॉलिनॉमियल कोणतं गिवन आहे 2x मायनस 2x क्यूब प्लस 7. आणि आता इथे व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू ठेवून पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिले कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे x इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 3 म्हणजे p ऑफ एक्सची व्हॅल्यू 3 ठेवायची. 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 मायनस 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 म्हणजे 3 स्क्वेअर 3 क्यूब प्लस 7. आता याला सॉल्व केलं तर 3 इंटू 2 6 मायनस 3चा क्यूब 3 इंटू 3 इंटू 3 27. 27 इंटू 2 54 प्लस 7. आता आपल्याला याचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 6 मायनस 54. तर सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर 54 मायनस 6 म्हणजे 48 मायनस 48 प्लस 7 इज इक्वल टू. इथे पण प्लस मायनस आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर 48 मायनस 7 किती होऊन जाईल 41 होऊन जाईल आणि ग्रेटर नंबरची साईन -1. तर आपल्याला p ऑफ 3ची व्हॅल्यू पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळून जाईल -41 एक्सच्या व्हॅल्यूसाठी x इज इक्वल टू 3साठी. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची आहे x इज इक्वल टू -1. आणि आपल्याला गिवन पॉलिनॉमियल काय आहे p ऑफ x इज इक्वल टू 2x मायनस 2x क्यूब प्लस 7. आणि इथे आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू ठेवायची आहे -1. पुट x इज इक्वल टू -1 आणि पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सच्या जागेवर -1 पुट करायचं आहे. p ऑफ -1 इज इक्वल टू 2 इंटू -1. तर मायनसचा नंबर ब्रॅकेटमध्ये लिहू. -2 इंटू -1 एक्सच्या जागेवर ठेवायचा आहे क्यूब प्लस 7. आता याला सॉल्व केलं तर -2 × 2 आणि इथे -1चा क्यूब -1 इंटू -1 इंटू -1. तर मायनस प्लस झालं तरी एक मायनस उरत आहे. तर -1चा क्यूब होईल -1 आणि -1 इंटू 2 मायनस प्लस 2 प्लस 7. तर -2 प्लस 2 काय होऊन जाईल कॅन्सल आणि याचा आन्सर येऊन जाईल 7. म्हणजे p ऑफ -1 याची व्हॅल्यू येऊन जाईल 7. आणि आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x इज इक्वल टू 0साठी पॉलिनॉमियलची. तर आपल्याला गिवन पॉलिनॉमियल काय p ऑफ x इज इक्वल टू 2x मायनस 2x क्यूब प्लस 7. आणि इथे आता आपल्याला व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू ठेवायची आहे. x इज इक्वल टू 0 आणि पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सच्या जागेवर 0 ठेवलं तर काय होईल p ऑफ 0 इज इक्वल टू 2 इंटू 0 मायनस 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 0 क्यूब प्लस 7. मग काय होईल 2 इंटू 0 0 मायनस 0चा क्यूब 0 इंटू 2 0 प्लस 7 म्हणजे पॉलिनॉमियल p ऑफ 0ची व्हॅल्यू होऊन जाईल 7. प्रॉब्लेम 2. फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल फाइंड p ऑफ 1, p ऑफ 0, p ऑफ -2. तर फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलं आहे p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब आणि आपल्याला p ऑफ 1, p ऑफ 0 आणि p ऑफ -2 काढायचं आहे. म्हणजे व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू 1 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे.
व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असताना आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू -2 असताना. तर पहिले आपल्याला काढायचं आहे पी ऑफ 1. तर एक्स व्हेरिएबलच्या जागेवर लिहावं लागेल 1 एक्सच्या जागेवर 1चा क्यूब. तर 1चा क्यूब किती येऊन जाईल 1. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे पी ऑफ 0. आता आपल्याला एक्सच्या ची व्हॅल्यू ठेवायची आहे 0. तर 0चा क्यूब किती होऊन जाईल 0. तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0. पी ऑफ -2. तर एक्स व्हेरिएबलच्या जागेवर ठेवायचा आहे -2 आणि याचा क्यूब. -2चा क्यूब म्हणजे -2 इंटू -2 तर मायनस मायनस प्लस आणि ही मायनस आहे म्हणजे याचं ॲन्सर कशामध्ये येईल मायनसमध्ये. मायनस मायनस प्लस पण हे मायनस आहे. 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 2. सेकंड प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलं आहे पी ऑफ वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर -2y + 5 आणि पॉलिनॉमियलची व्हॅल्यूज काढायची आहे. व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 असताना म्हणजे वायची व्हॅल्यू 1 असताना पी ऑफ 1 किती होईल. वायच्या जागेवर 1 ठेवलं तर 1चा स्क्वेअर -2 इंटू वायच्या जागेवर 1 + 5 म्हणजे काय होईल 1चा स्क्वेअर 1 -2 1 = 2 + 5. तर 5 + 1 किती होऊन जाईल 6. 6 - 2 किती होऊन जाईल 4. तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती होऊन जाईल 4. त्याच्यानंतर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे पी ऑफ 0 म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. पी ऑफ वायच्या जागेवर आता ठेवावं लागेल 0 इज इक्वल टू वाय स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर -2 इंटू वायची व्हॅल्यू 0 + 5. मग काय होईल 0चा स्क्वेअर 0 -2 इंटू 0 0 + 5 म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती होऊन जाईल 5. आणि त्याच्यानंतर पी ऑफ -2 काढायचा आहे. तर पी ऑफ -2 तर वायच्या जागेवर आपल्याला काय ठेवावं लागेल -2. तर वाय स्क्वेअरच्या जागेवर -2चा स्क्वेअर -2 इंटू वायच्या जागेवर आपल्याला ठेवावं लागेल -2 + 5 इज इक्वल टू काय होईल -2चा स्क्वेअर. स्क्वेअर नेहमी प्लसमध्ये असतो. तर -2चा स्क्वेअर किती होऊन जाईल +4 प्लस मायनस मायनस प्लस 2 इंटू 2 4 आणि +5. मग याची जर ॲडिशन केली तर काय होईल 4 + 4 8 आणि 5 13. तर पी ऑफ 2ची व्हॅल्यू येऊन जाईल 13. त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व करायचं आहे प्रॉब्लेम 3. आता थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पी ऑफ x इज इक्वल टू x⁴ -2x² - x. आता आपल्याला या पॉलिनॉमियलची व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. तर पी ऑफ 1 काढायचा आहे. तर पी ऑफ 1 एक्सच्या जागेवर तर इथे 1 लिहिलं तर 1⁴ -2 इंटू 1चा पॉवर 2 मायनस एक्सच्या जागेवर आपल्याला 1 ठेवायचा आहे. मग काय होईल 1⁴. तर 1चा कितीही पॉवर असेल तर ॲन्सर 1 असते. मायनस 1चा स्क्वेअर 1 1 इंटू 2 2 आणि -1 1 आणि -1 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे किती येईल -2. आता आपल्याला पी ऑफ 0 म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे पी ऑफ एक्सच्या जागेवर आता आपल्याला किती ठेवावं लागेल 0
म्हणजे एक्सच्या जागेवर 0 ठेवलं तर 0 टू द पॉवर 4 मायनस 2 इंटू एक्सच्या जागेवर 0 ठेवलं तर 0चा स्क्वेअर मायनस एक्सच्या जागेवर 0 म्हणजे काय होईल 0 टू द पॉवर 4 0 होऊन जाईल. तर 0चा स्क्वेअर 0 0नी कशालाही मल्टिप्लाय केलं तर 0 आणि इथे 0 म्हणजे याचा ॲन्सर होऊन जाईल 0. आता आपल्याला काढायचा आहे पी ऑफ -1. पी ऑफ -1 म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू किती ठेवायची आहे -1. आता एक्स टू द पॉवर 4 तर एक्सची व्हॅल्यू -1 टू द पॉवर 4 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची आहे -1 स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू ठेवायची आहे -1. मग काय होईल -1 टू द पॉवर 4. जर इव्हन पॉवर असेल तर ॲन्सर +1 राहते आणि ऑड पॉवर असेल तर -1. तर हा इव्हन पॉवर आहे तर याचा ॲन्सर किती होऊन जाईल 1. -1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर किती होते +1. 1 इंटू 2 हे मायनसचं साईन -1चा स्क्वेअर +1 मायनस इंटू मायनस प्लस होते +1 इंटू 2 2 मायनस मायनस +1. आता इथे काय होईल 1 + 1 2 आणि 2 - 2 0. तर पी ऑफ -1 किती होईल 0. तर वायची व्हॅल्यू -1 आहे तेव्हा पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती आहे 0. प्रॉब्लेम 3. इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल m³ + 2m + a is 12 फॉर m = 2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि व्हेरिएबल mची व्हॅल्यू 2 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला 12 गिव्हन आहे आणि a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर पहिले आपल्याला पॉलिनॉमियलला डिनोट करावं लागेल. p ऑफ m = काय दिलेलं आहे m³ + 2m + a. आणि या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबल mची व्हॅल्यू 2 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 12 दिलेली आहे. तर याच्यामध्ये व्हेरिएबलच्या जागेवर आपल्याला पुट m = 2 म्हणजे काय होईल p ऑफ mची व्हॅल्यू 2 = m म्हणजे 2चा क्यूब प्लस 2 इंटू mची व्हॅल्यू 2 + a. आणि mची व्हॅल्यू 2 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती दिली आहे 12. तर p ऑफ 2च्या जागेवर आपल्याला काय लिहावं लागेल 12 = 2चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 किती होऊन जाईल 8 होऊन जाईल प्लस 2 इंटू 2 4 प्लस a. आता काय होईल 12 = 8 + 4 12 प्लस a. आता राईटचा नंबर लेफ्टला आणला तर त्याची काय होईल साईन चेंज होईल. तर 12ला आपण लेफ्ट हँड साईडला आणू तर -12 होईल. 12 - 12 = a. आणि 12 - 12 किती होऊन जाईल 0 = a. Therefore value of a = 0. Problem 4. For the polynomial mx² - 2x + 3, if p of -1 = 7, then find m. म्हणजे mची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्याला p ऑफ xने आपण डिनोट करून घेऊ. p ऑफ x = पॉलिनॉमियल दिला आहे mx² - 2x + 3. आणि या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू -1 ठेवली तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती येत आहे 7. तर आपल्याला व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची आहे -1 आणि mची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर पुट x = -1 म्हणजे काय होईल p ऑफ -1
इज इक्वल टू एम इंटू एक्सच्या जागेवर आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे -1चा स्क्वेअर -2 इंटू एक्सची व्हॅल्यू ठेवायची आहे -1 + 3. आता पी ऑफ -1ची व्हॅल्यू आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू दिली आहे 7. पी ऑफ -1 तर पी ऑफ -1च्या जागेवर आपल्याला 7 लिहावं लागेल इज इक्वल टू -1चा स्क्वेअर. नंबर प्लस असो की मायनस असो स्क्वेअर नेहमी प्लसमध्ये असतो. तर -1चा स्क्वेअर +1 होईल. तर 1 इंटू 1 यम म्हणजे एम होऊन जाईल. मायनस मायनस प्लस 2 1 जार 2 + 3. आता 7 इज इक्वल टू यम आणि 2 + 3ची ॲडिशन होऊन जाईल 5. आता आपल्याला यमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर 5ला आपल्याला लेफ्ट साईडला आणावं लागेल आणि 5 लेफ्ट साईडला येईल तर त्याची साईन काय होऊन जाईल चेंज होऊन जाईल. प्लस आहे तर मायनस होऊन जाईल. म्हणजे काय होईल 7 - 5 इज इक्वल टू एम. मग 7 - 5 किती होऊन जाईल 2 इज इक्वल टू एम. देअरफॉर एम इज इक्वल टू